सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 9. गावाच्या चौकात जमलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या गाडीसमोर उभा असलेला प्रत्येक माणूस श्वास रोखून पुढे काय होणार याची वाट पाहत होता. सरपंच, गावकरी, राघवसिंह, विक्रम, पुष्पा, विश्वास आणि गणू सगळ्यांच्या नजरा त्या पोलीस अधिकाऱ्यावर खिळल्या होत्या. वातावरणात इतका तणाव भरला होता की जणू एखाद्या वादळापूर्वीची शांतता पसरली होती. विक्रम मात्र वरून शांत दिसत असला तरी त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते, कारण त्याला माहिती होतं की त्याने रचलेला खेळ आता उलटू शकतो. पोलीस अधिकाऱ्याने हातातील फाईल उघडली आणि गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. ग्रामपंचायतीतील चोरीच्या तपासण्यादरम्यान आम्हाला काय महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. हे शब्द ऐकताच चौकात कुजबूज सुरू झाली. अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की चोरीच्या रात्री पंचायत कार्यालयाजवळ काही अनोळखी लोक फिरताना दिसले होते. गावाबाहेरील चौकावरील एका राखणदाराने त्याची नोंद केली होती. त्या नोंदीत एका गाडीचा क्रमांक होता आणि ती गाडी कोणाची होती हे समजताच सगळे स्तब्ध झाले. ती गाडी विक्रमच्या नावावर नोंदणीकृत होती. विक्रमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने लगेच स्वतःला सावरत मोठ्या आवाजात विरोध केला. हे खोटं आहे. माझी गाडी कोणीतरी वापरली असेल. पण पोलीस अधिकारी थांबले नाहीत. त्यांनी आणखी एक कागद बाहेर काढला. त्या कागदावर चोरी झालेल्या पैशापैकी काही नोटांचे क्रमांक लिहिलेले होते. त्याच क्रमांकाच्या नोटा काही दिवसांपूर्वी विक्रमच्या माणसाकडून खर्च करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडे होती. चौकात आता पुन्हा एकदा खळबळ उडाली. आता लोकांच्या नजरा विश्वासवरून हटून विक्रमकडे वळत होत्या. विश्वास शांत उभा होता. त्याच्या मनात राग नव्हता. त्याला फक्त सत्य बाहेर यावं असं वाटत होतं. पुष्पा त्याच्या बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यात आशेचा प्रकाश दिसत होता. इतके दिवस तिने ज्याच्यावर विश्वास ठेवला होता तो खरोखर निर्दोष असल्याचे सिद्ध होण्याची वेळ जवळ आली होती. तेवढ्यात पोलिसांनी आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. विक्रमच्या 2 माणसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांनी कबुली दिली होती की चोरीच्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. सुरुवातीला त्यांनी काही सांगितलं नव्हतं, पण पुरावे समोर आल्यानंतर ते तुटले. त्यांनी स्पष्ट सांगितलं की विक्रमच्या आदेशावरून पंचायत कार्यालयातून पैसे चोरीला गेले आणि नंतर ते पैसे विश्वासच्या घरामागे ठेवण्यात आले. बनावट कागदपत्रेही तयार करण्यात आले होते. उद्देश एकच होता, विश्वासला गावकऱ्यांच्या नजरेतून कायमचं खाली पाडणं. हे ऐकताच संपूर्ण चौक स्तब्ध झाला. काही क्षण कुणीही बोललं नाही. ज्या लोकांनी विश्वासला चोर म्हटलं होतं ते आता मान खाली घालून उभे होते. सरपंचाच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना दिसत होती. गणूच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्याने केलेल्या प्रयत्नाचं फळ मिळालं होतं. विक्रम मात्र संतापाने थरथरत होता. त्याचा अहंकार चुरगळला गेला होता. हो, मी केलं हे सगळं, तो अचानक ओरडला. त्याच्या आवाजात वेडेपणा होता. कारण त्या मुलीने मला नाकारलं, सगळ्यासमोर माझा अपमान केला आणि त्याच्यासाठी त्याने विश्वासकडे बोट दाखवलं.
एका गोंदवाल्यासाठी गावात शांतता पसरली. लोक पहिल्यांदाच विक्रमचा खरा चेहरा पाहत होते. पुष्पा निर्धाराने पुढे आली. तिचा आवाज ठाम होता. गोंधळ माणसाच्या चेहऱ्यावर असतं, मनावर नाही. तू श्रीमंत आहेस, पण तुझं मन गरीब आहे. हे ऐकून लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. अनेकांनी तिच्या शब्दांना दुजोरा दिला. विक्रमचा चेहरा रागाने लाल झाला. पण आता परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या हातात बेड्या घालताच चौकात उभ्या लोकांना एक मोठा धडा मिळाला. पैसा, सत्ता आणि अहंकार याच्या जोरावर सत्य कायमचं दाबून ठेवता येत नाही. एक दिवस सत्य समोर येतच. विक्रमला घेऊन पोलिसाची गाडी निघून गेली. चौकात काही काळ शांतता पसरली. मग सरपंच पुढे आले. त्याने विश्वाससमोर हात जोडले. बाळा, आम्ही तुझ्यावर अन्याय केला. आम्ही तुला न ओळखता दोष दिला. विश्वास काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनात कुटता नव्हती. तो फक्त म्हणाला, माणूस चुकतो, पण चूक मान्य करणे हे मोठेपणा असतो. त्याच्या शब्दांनी अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसानंतर गावात काहीतरी बदलायला लागलं. लोकांच्या नजरा बदलल्या. ज्या नजरा आधी तिरस्काराने भरलेल्या होत्या, त्यात आता आदर दिसू लागला. लहान मुलं त्याच्या जवळ येऊन बोलू लागली. वृद्ध लोक त्याला आशीर्वाद देऊ लागले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी त्याच्या चेहऱ्यावरील गोंधळाऐवजी त्याच्या मनातील माणुसकी पाहायला सुरुवात केली. पण कथा इथे संपणार नव्हती. काही दिवसांनी गावात मोठा उत्सव आयोजित करण्यात आला. चोरीचं प्रकरण संपलं होतं आणि गावात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्या उत्सवात विश्वासला विशेष सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण त्याने फक्त आपलं नाव स्वच्छ केलं नव्हतं, तर संकटाच्या काळात संयम आणि प्रामाणिकपणा दाखवला होता. उत्सवाच्या दिवशी संपूर्ण गाव चौकात जमलं. रंगीबेरंगी पताक्या लावल्या होत्या. ढोल ताशाचा गजर सुरू झाला होता. मंचावर सरपंच, गावातील मान्यवर आणि अनेक गावकरी बसले होते. विश्वास आणि त्याची आजीही तिथे उपस्थित होते. पुष्पा दूर उभी राहून सगळं पाहत होती. सरपंचाने विश्वासला मंचावर बोलवलं. सगळ्या गावाने टाळ्यांचा कडकडाट त्याचे स्वागत केलं. हा तोच गाव होता ज्याने कधी काळी त्याची टिंगल केली होती. विश्वास मंचावर उभा राहिला तेव्हा त्याच्या डोळ्यात आजीची आठवण चमकली. तिने त्याला नेहमी शिकवलं होतं, चांगुलपणा कधी वाया जात नाही. तो काही बोलणार इतक्यात आजीला अचानक चक्कर आली. लोक धावत तिच्याकडे गेले. विश्वास घाबरून खाली उतरला. आजीला घरी नेण्यात आले. वैद्यांनी तपासले आणि गंभीर आवाजात सांगितले की तिची तब्येत खूप खालावली आहे. विश्वासच्या मनावर पुन्हा दुःखाचं सावट आलं. ज्यांनी त्याला वाढवलं, आधार दिला, त्या आजीची प्रकृती आता बिघडत होती. त्या रात्री आजीने त्याला जवळ बोलावलं. तिचा आवाज खूप मंद झाला होता. बाळा, माझी एक शेवटची इच्छा आहे. विश्वासच्या डोळ्यात अश्रू आले. आजी, असं बोलू नकोस. ती हलकसं हसली. मला पुष्पाला सून म्हणून पाहायचं आहे. हे ऐकताच विश्वास स्तब्ध झाला. दूर उभी असलेली पुष्पा हे शब्द ऐकून रडू लागली. पण नियती अजून एक वळण घेणार
होती. कारण दुसऱ्याच दिवशी सकाळी गावात एक अनोळखी माणूस आला. त्याच्या हातात काही जुनी कागदपत्र होती. तो थेट विश्वाच्या घराकडे निघाला होता आणि त्या कागदामध्ये असं एक रहस्य दडलं होतं. जे विश्वाच्या जन्माशी, त्याच्या गोंदनाशी आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याशी संबंधित होतं. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच नवीन सुंदर प्रेमकथा, भावनिक कथा आणि हृदयस्पर्शी कथांसाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.